कल्पप्रवर्तक संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती कला वाणिज्य महाविद्यालयात मोठ्या उत्साहात तसेच ज्ञानवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली। जयंतीच्या निमित्ताने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे संचालक सुभाष सिंग गौर, प्रमुख अतिथी प्राध्यापक दीपक गुंटेवार, प्राचार्य लता जांभूळकर, प्राचार्य रश्मी मोटघरे मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना सुभाष सिंग गौर म्हणाले, मानवाला हिरतेची वागणूक असताना देशात सर्व मानव जातीला समानतेचा अधिकार मिळावा यासाठी देशाला संविधान अर्पण केले। या संविधानाचा योग्य वापर व्हावा अशी आशा बाबासाहेबांनी व्यक्त केली। संस्थेचे सचिव दिलीप गुंठेवार बोलताना म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला नवा धम्मयान दिला। इथल्या व्यवस्थेने बाबासाहेबांना छळले, मात्र ते थांबले नाही। महाडचे सत्याग्रह ते काळाराम मंदिर आंदोलन असा मानवमुक्तीचा लढा सुरू होता। अखेर देशाला संविधान अर्पण करून बाबासाहेबांनी तो पूर्ण केला। या जयंतीच्या पर्वावर प्रतिष्ठित व्यापारी मोरेश्वर सुरकर, अध्यक्ष ओबीसी कृती समिती गोंडपिपरी, ज्येष्ठ पत्रकार नितेश डोंगरे, आदिवासी समाजाचे लोकनेते साईनाथ कोडापे या सत्कार मूर्तीचा शॉल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। भीम जयंतीचे औचित्य साधून सत्कार करणे हे सामाजिक बांधिलकीचे आणि गौरवण्याचे प्रतीक आहे। त्यामुळे जयंतीच्या दिवशी चांगले काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचा सत्कार करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल आणि समाज प्रगती करेल, असे प्राध्यापक तावडे सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ढवळे सर यांनी केले। ग्रंथ आहेत आणि त्यांनी आश्चर्य वाटलं। मला माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेब 21 तास 24 तासापैकी 21 तास अध्ययन करायचे। 21 तास। आम्हाला 18 तास मेहनत करणारा, काम करणारा व्यक्ती म्हणून खूप मोठा वाटतो। 18 तास करतात आमचे लेकर, आपल्याला खूप अपूर्व वाटतं। बाबासाहेबांनी 21 तास अभ्यास केलेला आहे। तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, जगातलं ते विद्यापीठाचं नाव मला आठवत नाही, त्यांनी एक सर्वे केला। जगातल्या 10 बुद्धिमान लोकांची यादी तयार केली। कोलंबिया करेक्ट। त्या यादीमध्ये पहिलं नाव होतं तथागत गौतम बुद्धांचं। कोलंबिया जगातल्या 10 बुद्धिमान व्यक्तींमध्ये पहिलं नाव होतं तथागत गौतम बुद्धांचं। बाबासाहेबांचं नाव 4थ्या स्थानी। प्रथम कोण? तथागत गौतम बुद्ध आणि 4थ्या स्थानावर बाबासाहेब आंबेडकर। इतकं साधं होतं ना। आणि आजही तुम्हाला सांगतो, आजही ते करायचं ठरवलं तर कदाचित बाबासाहेब 4थ्या स्थानावरून 2ऱ्या स्थानावर जातील, पण बाबासाहेबांचं स्थान 4थ्यावरून 5व्या स्थानावर निश्चित येणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। या भारतामध्ये ज्या पद्धतीची व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला मात करण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचून घातलं, त्या सगळ्या महापुरुषांचा त्यांचे फोटो असतील, त्यांचे विचार आपण आत्मसात करतो आणि त्या विचारामधनं एक माणुसकी निर्माण व्हावी यासाठी असे उपक्रम, कार्यक्रम आपण घेत असतो। आणि अशा कार्यक्रमात आमचे मित्र आहेत, वरिष्ठ सचिन फुलझेले, ते सत्कार मूर्ती होते। खरं तर ते बार्टीचे प्रकल्प अधिकारी आहेत। त्यांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाही आणि त्या निमित्ताने प्राध्यापक तावडे सरांनी मला आमंत्रित केलं, त्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून आभार मानतो। मला या ठिकाणी आपण बोलवलं, मी मनापासून आपले आभार मानतो। मी फक्त 2 मिनिटं घेणार आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने ही शिक्षण व्यवस्था आणि समोर पुढे येणारी शिक्षण व्यवस्था, कारण माझ्यासमोर तावडे सरांनी सांगितलं की इथे महिला आहेत आणि महिला म्हटलं की निर्मितीक्षम आहे, आणि गुंटेवार सरांनी सांगितलं की एक डॉक्टर, एक इंजिनियर नसला तरी चालेल, मात्र तुमच्या हातात एका पिढीची दोरी आहे
त्याच्यामुळे तुम्ही ते सगळेजण प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने आपण घरी मोबाईल पाहतो, म्हणजे कदाचित मला वाटते लक्ष नसेल अशा पद्धतीने देखील आपण मोबाईल पाहतात, मात्र मगापासून पाहतो की तुम्ही सगळ्यांचं मन एकाग्र करून या सगळ्या कार्यक्रमाला किंवा गुंडेवार सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांचं तंतोतंत लक्ष होतं. खरं तर असे कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, महापुरुषांची जयंती आपण का साजरी करावी? ही कुठली व्यवस्था ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःची आहुती दिली, कुटुंबाकडे लक्ष न देता परिश्रम घेतले आणि हा सगळा अधिकार मानव म्हणून जन्म आल्यानंतर या सगळा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि संविधानाच्या माध्यमातून हे सगळ्यांना मिळवून दिलं, ही वेळ आपल्यावर काय आली ही शोधण्याची आपल्याला नितांत गरज आहे.